आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. किती बडबड 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 करताय हो. एवढी जखम झाल्या तरी तोंड काय बंद होत नाही बघा तुमचं. मी तर काहीतरी वेगळा विचार करतोय आणि तुमचं काहीतरी वेगळंच चाललंय. उद्या गणपती येणार आहेत घरला आणि पहिल्यांदा असं होणार आहे की बाप्पाच्या तयारीला मी नसणार आहे. मी म्हणले होते का मला घरला सोड, तुला व्यवस्थित सण साजरा करता आला असता. परत तेच सगळंच तुम्ही स्वतःवर कसं घेता हो. आता मी काय तुमच्याबद्दल कंप्लेंट केली काय? मी फक्त सांगत होते. काही ना काही तर सांगायचं असतंच तुम्हाला. सत्यताजी, डॉक्टर आले, तुम्हाला भेटायचं होतं ना? होय, मी भेटून घेतो. आणि ऐका की आज रातच्याला मी थांबते दीदीबर. नाही नाही, मी थांबतो वाघमारींसोबत. अरे आता एवढं म्हणते तर जा की घरला. उपवास सोड आणि आराम कर. आणि बाप्पा आहेच की माझी काळजी घ्यायला, तो बघल समजा. कुठला मुद्दा कुठं बोलायचा हे बरोबर कळतं तुम्हाला. ठीक आहे, येतो मी. अमृता, काय बी लागलं तर मला लगेच फोन कर. आणि बलमाचं घर बी इथं जवळच आहे. येतो मी. तुमची अडचण मी समजू शकतो मिस्टर सत्यजित, पण मिसेस मंजिरी यांची प्रकृती अजून जरा नाजूक आहे. घाव खूप खोलवर आहेत, ते भरून यायला जरा अजून वेळ लागेल. डिस्चार्ज घेऊ शकता, पण त्यांची नीट काळजी घेणं, वेळेवर औषधं देणं, दर 2 दिवसांनी ड्रेसिंग करणं, हे सगळं अगदी काळजीपूर्वक व्हायला हवं. या सर्व सोयी घरी होणं जरा अवघड आहे. तर मला विचाराल तर त्यांना अजून काही दिवस हॉस्पिटलची गरज आहे. बाकी तुम्ही म्हणालच. वाघमारे, हे बघा, विषय श्रद्धेचा आहे ना, मग तुमच्या जागी मी उपवास करतो. सत्या, सत्या, दिसभर उपाशी राहिला असशील ना, उपवास होता म्हणून. चल 2 घास खाऊन घे. तू हात धुवून घे, मी तुझ्यासाठी ताट वाढून आणते. सत्या, तुझ्या एका जागा आहे असंच तुला वाटलं असेल ना, पण सकाळी मी जी काही बोलली का नाही ती तुझ्या काळजीपोटी. हे बघ सत्या, मला त्या पोरीचा राग येतो हे खरं आहे, पण माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच वाईट नाही. तिच्यावर वार झाला त्याचं मला वाईट वाटलंच की, काळजी बी वाटली. फक्त मी बोलून दाखवत नाही एवढंच. आता हे तर सणावारात समजा आपापल्या कामात असणार ना, तिची काळजी घ्यायला कोणच नाही आहे. मग आपण तिला तिच्या घरी पाठवून द्यायचं का? म्हणजे कसं तिची आई तिची काळजी घेईल, तिला बी 4 दिवस तिथं सुखानं राहता येईल आणि समजात महत्वाचं म्हणजे ती लवकर बरी होईल. बघ तुला कसं वाटतंय ती बघ.
पण बरोबर आहे ना माझं? डिस्चार्ज घेऊ शकता, पण त्यांची नीट काळजी घेणं, वेळेवर औषधं देणं, दर 2 दिवसांनी ड्रेसिंग करणं, हे सगळं अगदी काळजीपूर्वक व्हायला हवं. भास मम्मी. अरे सत्य 2च घास खाल्लं, जेव की पोटभर. नाही अगं खरंच भूक नाही. हे माझ्या लेकरा कोकरा वागरा, झोपच नाही ना तुला? रात दिवस दवाखान्यातच आहेस तू. त्यांनी मंजिरीला उद्याच्याला मी प्रसाद पाठवून देते हॉस्पिटलला. हा जा, शांत झोप तू. ती फुकटी मला लय ऐकत होती ना, माझा लेक माझ्या बाजूने असं म्हणत होतीस ना. ही फुकटी माझ्या पोराला माझ्या बाजूने कसं करायचं ना, हे चांगलं ठाव आहे मला. माया सुर्वे म्हणतात मला. वाह, लयच भारी डेकोरेशन झालंय बघा पप्पा. हा, आता पप्पा बसल्या बसल्या लय खुश होईल. जयद्या, तू मदतीला होता म्हणून सगळं सोपं गेलं आणि वेळेत झालं. झाली का संधी तयारी? सपने 21 मोदक ठेवलेत ना? वय वय. आणि वाटी बी जरा मोठं ठेवा बर का, म्हणजे कसं लय वेळ समयात येतील ना तिथं. काय कशी दिसते मी? मम्मी आज लईच खुश दिसतंय. कालपर्यंत तर तोंड फुगून बसला होता, आता ऍक्सिडेंटल सुनबाई येत आहेत तरी बघ. सपनी ही नेबळेट येणार नाही म्हणून तर खुश आहे मी. मी सत्याला सांगितलं तसं माझं लेकरू कोकरू वागरू पागळलं बघ. सत्य तिला हॉस्पिटल मध्ये ठेवणार आहे आणि पुन्हा तिला तिच्या माहेरी घेऊन सोडणार आहे. अय्यो, आपलं नशीब चांगलंय म्हणून तिचं थोबड बघावं लागणार नाही सणावाराच्या दिवसात. सत्य कुठे आहे? ते गेलेच नाश्ता घेऊन त्यांच्यासाठी. जाऊ दे, तसं की तिला काही परवडायचं नाही बघ. खाऊ दे गरीबाला. करे शिल्पी काय काढत बसलाय? चला तिकडे तयारी करा.